हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत बाळांनो हा सब्जेक्ट. या सब्जेक्टमध्ये आपण युनिट वाईज रिव्हिजन पाहत आहोत फॉर 70 मार्क्स फायनल एक्झाम. तर यामध्ये बाळांनो लास्ट लेक्चरपर्यंत आपण जो युनिट नंबर 4 आहे त्यामध्ये जो चॅप्टर नंबर 5 आहे तो आहे लेवलिंग अँड कंटुरिंग, आणि या युनिटचं वेटेज सुद्धा आहे बाळांनो 14 मार्क्स. तर या युनिटमध्ये अगोदर सांगितल्याप्रमाणे दोन पार्ट आहे, लेवलिंग आणि कंटुरिंग. त्यातले जे लेवलिंगचे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते आपण ऑलरेडी लास्ट लेक्चरला पार्ट 1 मध्ये कव्हर केले होते. आजच्या लेक्चरला आपण कंटुरिंगचा हा जो पार्ट नंबर 2 आहे त्याचे VIMP टॉपिक्स आज आपण कव्हर करणार आहोत. तर कंटुरिंगमध्ये आपण काय पाहणार, तर कंटुरिंग म्हणजे काय, कंटुरिंगचे युजेस काय काय आहेत, कंटुरिंगच्या प्रॉपर्टीज म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहणार आहोत. त्यानंतर कंटुरिंग करण्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आपण पाहणार आहोत. म्हणजे कंटुरिंग, त्याचे युजेस, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्याच्या मेथड्स, एवढे टॉपिक्स आज आपण आजच्या लेक्चरला डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तो या चॅप्टरचा पार्ट नंबर 2 आहे. पार्ट नंबर 1 आपला ऑलरेडी रिवाइज झालेला आहे. ठीक आहे, मग सगळ्यात सुरुवातीला नेहमीप्रमाणे सांगितल्याप्रमाणे की बारकोडला त्या ठिकाणी स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि नंतर स्कॅन करून व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा, म्हणजे सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील वेळेच्या वेळी. ठीक आहे, आता यामध्ये सगळ्यात पहिले पाहूया व्हॉट इज मीन बाय कंटूअर. अँड इमॅजिनरी लाईन जॉईनिंग द पॉईंट्स ऑफ इक्वल इलिव्हेशन अबाव द डॅटम. मला सांगा, डॅटम पासून आपण वर जे मोजतो ते काय आहे, इलिव्हेशन म्हणजे RL म्हणजे रिड्यूस लेवल. मग डॅटम सरफेस पासून जे इलिव्हेशन आपण मोजतो त्या इक्वल इलिव्हेशन असलेल्या पॉईंटला जर आपण एका इमॅजिनरी लाईनने कनेक्ट केलं तर त्या इमॅजिनरी लाईनला म्हणतात कंटूअर. मग कंटूअर म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, इट इज ॲन इमॅजिनरी लाईन जॉईनिंग द पॉईंट्स ऑफ इक्वल इलिव्हेशन अबाव द डॅटम. डॅटम पासून वरती जे इलिव्हेशन आपण मोजतो त्या इक्वल इलिव्हेशन असलेल्या पॉईंटला इमॅजिनरी लाईनने जर आपण कनेक्ट केलं तर त्याला म्हणतात बाळांनो कंटूअर. कंटूअर इज ॲन इमॅजिनरी लाईन जॉईनिंग द पॉईंट्स ऑफ इक्वल इलिव्हेशन अबाव द डॅटम. इक्वल इलिव्हेशन असलेल्या पॉईंटला जोडणारी जी इमॅजिनरी लाईन आहे त्याला कंटूअर म्हणतात. 2 मार्कला डेफिनेशन हमखास येते. ठीक आहे, मग तुम्ही म्हणाल सर कंटुरिंग काय आहे, तर कंटूअर झालं. मग कंटुरिंग इज द प्रोसेस इन विच अँड इमॅजिनरी लाईन जॉईन्स द पॉईंट्स ऑफ इक्वल इलिव्हेशन. मग कंटुरिंग ही एक अशी प्रोसेस आहे ज्यामध्ये आपण एक इमॅजिनरी लाईन ड्रॉ करतो शीटवर टू जॉईन द पॉईंट्स ऑफ इक्वल इलिव्हेशन. म्हणजे इक्वल इलिव्हेशन असलेल्या पॉईंटला जॉईन करण्याकरता जी इमॅजिनरी लाईन आपण ड्रॉ करतो त्या ड्रॉ करण्याच्या प्रोसेसला म्हणतात कंटुरिंग. ओके, अशा पद्धतीने बाळांनो कंटुरिंगचं कन्सेप्ट इथे आहे. अँड इमॅजिनरी लाईन टू जॉईन द पॉईंट्स ऑफ इक्वल इलिव्हेशन अबाव द डॅटम. बरं, मग कंटूअर इंटरवल म्हणजे काय, वर्टिकल डिस्टन्स बिटवीन द 2 कॉन्झिक्युटिव्ह कंटूअर लाईन. 2 शेजारी शेजारीच्या 2 कंटूअर लाईन आहेत त्या 2 कंटूअर लाईन मधलं जे व्हर्टिकल डिस्टन्स आहे त्याला म्हणतात कंटूअर इंटरवल. द व्हर्टिकल डिस्टन्स बिटवीन द 2 कॉन्झिक्युटिव्ह कंटूअर लाईन. 2 कॉन्झिक्युटिव्ह कंटूअर लाईन मध्ये जे व्हर्टिकल डिस्टन्स आहे त्याला म्हणतात कंटूअर इंटरवल. कंटूअर इंटरवल हा डिपेंड असतो नेचर ऑफ ग्राउंड, की ग्राउंडचं नेचर कसं आहे, स्केल ऑफ मॅपचा स्केल काय आणि पर्पज ऑफ सर्वे, आणि सर्वे करण्याचं पर्पज काय, सर्वे आपण का करतोय, मॅपचा स्केल काय आणि ग्राउंडचं नेचर कसं आहे याच्यावर डिपेंड असतो कंटूअर इंटरवल. 2 शेजारी शेजारीच्या कंटूअर लाईन आहेत त्यांच्यामध्ये जे व्हर्टिकल डिस्टन्स आहे त्याला कंटूअर इंटरवल म्हणतात. चला तुम्हाला कंटूअर आणि कंटूअर इंटरवल दाखवतो. आता या ठिकाणी ह्या बाजूला जो दिसतोय हा कंटूअर मॅप आहे. कंटूअर मॅप हा टॉप व्ह्यूने पाहिल्यासारखा दिसतो आणि ॲक्च्युली जी ग्राउंड प्रोफाईल आहे ती अशी आहे. ठीक आहे, मग विचार करा, आता ही जी टॉपची पॉईंट आहे तो किती, की त्याची हाईट म्हणजे इलिव्हेशन किती त्याचं 200 मीटर. मग 200 मीटर म्हणजे ही जी लाईन आहे, ही जी इमॅजिनरी लाईन आहे, या इमॅजिनरी लाईनचा कुठला पण पॉईंट घ्या त्याचं इलिव्हेशन किती भरणार 200. मग ही झाली 200 ची कंटूअर लाईन. त्याच्यानंतर कोणती कंटूअर लाईन 185. मग ही 185 ची कंटूअर लाईन आहे म्हणजे त्या लाईनवरती कुठला पण पॉईंट घ्या त्याचं इलिव्हेशन किती निघणार 185. मग ह्या ज्या 2 कॉन्झिक्युटिव्ह हे जे 2 कॉन्झिक्युटिव्ह कंटूअर आहे
यांच्यामधला डिफरन्स पहा, 200 मधून 185 गेले 15 मीटर. म्हणजे याचा अर्थ ह्या दोन कंटूअरमध्ये कंटूअर इंटरवल कितीचा आहे 15 मीटरचा. हे बघा हे 200 मीटर हाईट आहे आणि हे 185 आहे. यांच्यामध्ये दिसतोय की व्हर्टिकल डिस्टन्स. द व्हर्टिकल डिस्टन्स बिटवीन द टू कॉन्झिक्युटिव्ह कंटूअर. ह्या दोन कॉन्झिक्युटिव्ह कंटूअरमध्ये जे हे व्हर्टिकल डिस्टन्स आहे याला क्लास इंटरवल म्हणतात. मला वाटतं क्लास इंटरवलची फिगर तुमच्या समोर आहे. काय डाऊट असेल तर विचारा, फिगर ड्रॉ करून घ्या. मग तुम्ही म्हणले सर हा क्लास इंटरवल किती घ्यायचा, तो अवलंबून असतो नेचर ऑफ ग्राउंडवर, तुम्ही सर्वे करण्याचा तुमचा पर्पज काय आहे त्यावर, आणि जो हा काय आपण सर्वे करतोय या सर्वेचं पर्पज काय आहे, ग्राउंडचं नेचर काय आहे, तुमच्या मॅपचं स्केल काय आहे, यावर डिपेंड आहे क्लास इंटरवल. कोणाला काय डाऊट? कन्सेप्ट क्लिअर? बरं, आता पुढे येतं बाळांनो, याचा स्क्रीनशॉट घ्या. पुढे येतं बाळांनो हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट. मग हॉरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन द टू कॉन्झिक्युटिव्ह कंटूअर लाईन. दोन कॉन्झिक्युटिव्ह कंटूअर लाईनमध्ये, दोन कॉन्झिक्युटिव्ह कंटूअर लाईनमध्ये जे हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे त्याला म्हणतात हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट. म्हणजे दोन कंटूअरमध्ये जे व्हर्टिकल डिस्टन्स आहे त्याला म्हणतात कंटूअर इंटरवल, आणि दोन कॉन्झिक्युटिव्ह कंटूअरमध्ये जे हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे त्याला म्हणतात हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट. म्हणजे व्हर्टिकल डिस्टन्सला काय म्हणायचं कंटूअर इंटरवल, आणि हॉरिझॉन्टल डिस्टन्सला काय म्हणायचं हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट. द हॉरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन द टू कॉन्झिक्युटिव्ह कंटूअर्स. दोन कॉन्झिक्युटिव्ह कंटूअरमध्ये जे हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे त्याला म्हणतात हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट. ओके, जर हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट खूप कमी आहे याचा अर्थ तिथं तीव्र उतार आहे, स्टीप स्लोप आहे, आणि जर हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट जास्त आहे मग त्या ठिकाणी कमी स्लोप आहे, जेंटल स्लोप आहे. मग हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट जर स्मॉल असेल तर स्टीप स्लोप आहे, म्हणजे कमी जागेत जास्त हाईट, म्हणजे काय झाला तीव्र उतार, आणि जास्त जागेत कमी हाईट म्हणजे जेंटल स्लोप, कमी उतार. कळालं का रे हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट? चला दाखवतो. इथे तुम्हाला पाहायला भेटतो पहा हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट. बघा बरं, इथं आता या दोन कंटूअर लाईनमध्ये अंतर कसं आहे कमी आहे, आणि इथं कसं आहे जास्त आहे. मग दोन कंटूअर लाईनमध्ये जर अंतर कमी आहे याचा अर्थ इथं स्टीप स्लोप आहे, तीव्र उतार आहे, आणि दोन कंटूअर लाईनमध्ये अंतर जर जास्त आहे मग तिथं जेंटल स्लोप आहे. मग इथं हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट जास्त आहे, इथं हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट कमी आहे. दिसलं का रे हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट कमी आहे? हे बघा इथं किती कमी अंतर आहे, म्हणजे इथं स्टीप स्लोप आहे, तीव्र उतार आहे, आणि इथं अंतर जास्त आहे म्हणजे जास्त अंतरात कमी हाईट आहे, म्हणजे इथं जेंटल स्लोप आहे. कळालं का? हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंटची फिगर पाहून घ्या. आलं? मग हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स, आणि व्हर्टिकल डिस्टन्स म्हणजे क्लास इंटरवल. आता पाहूया कंटूअर मॅप. अ मॅप शोईंग कंटूअर लाईन रिप्रेझेंटिंग ग्राउंड सरफेस. ग्राउंड सरफेसला रिप्रेझेंट करण्याकरता, ग्राउंड सरफेसला रिप्रेझेंट करण्याकरता जेव्हा कंटूअर लाईन आपण ड्रॉ करतो तेव्हा त्या मॅपला म्हणतात कंटूअर मॅप्स. द मॅप्स शोईंग कंटूअर लाईन्स रिप्रेझेंटिंग ग्राउंड सरफेस. मग ग्राउंड सरफेसला रिप्रेझेंट करण्याकरता जर आपण कंटूअर लाईन्स ड्रॉ केल्या एका मॅपवर तर त्या मॅपला म्हणतात कंटूअर मॅप. म्हणजे ज्या मॅपवर कंटूअर लाईन्स आहेत त्याला म्हणतात कंटूअर मॅप. मॅप ऑन विच कंटूअर लाईन्स आर ड्रॉन टू रिप्रेझेंट ग्राउंड सरफेस. ग्राउंड सरफेसला कंटूअर लाईनच्या रूपात जर मॅपवर आपण ड्रॉ केलं तर त्याला म्हणतात कंटूअर मॅप. स्क्रीनशॉट घ्या घेतला. मग या ठिकाणी जर कंटूअर मॅप पाहिला तर हा काय बरं कंटूअर मॅपच, याच्यात आपल्याला ग्राउंड सरफेस कळतोय. बघा हा ग्राउंड सरफेस असा आहे, म्हणजे हा कंटूअर मॅपच झाला ना. तुम्ही म्हणले सर कसं कळलं खड्डा इथं? मला सांगा बाहेरची व्हॅल्यू काय जास्त आहे, म्हणजे इलिव्हेशन बाहेरच्या साईडला जास्त आहे, इथं कमी झाली, इथं कमी झाली, म्हणजे इथं काय झालं आतमध्ये खड्डं झालं की नाही. आणि जर व्हॅल्यू आतून बाहेर वाढत जाणार आहे असेल तर म्हणजे याचा अर्थ तिथं हिल आहे, तिथं डोंगर आहे, मध्ये उंच वाटा आहे. मगाशी पाहिलं ना आपण, इकडे पहा तुम्हाला इथे पाहायला भेटेल. पहा हे बघा इथे व्हॅल्यू बाहेरून आत काय होता ते वाढत चालल्यात, म्हणजे इलिव्हेशन आतमध्ये वाढतंय. मग इलिव्हेशन वाढतं म्हणजे ग्राउंड कसं आहे वरती मध्ये वाढत चाललंय. कळालं? याला म्हणतात कंटूअर मॅप. म्हणजे ग्राउंडच्या ह्या प्रोफाईलला तुम्ही कंटूअर लाईनच्या मदतीने शो केलं मॅपवर, याला म्हणतात कंटूअर मॅप. काय डाऊट? आता
कंटूअर मॅप्स किंवा कंटूअर मॅप्सचं कॅरेक्टरिस्टिक काय, कंटूअर लाईनच्या किंवा कंटूअर मॅपच्या कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच प्रॉपर्टीज सेम असतात. पहिली प्रॉपर्टी, हे येतं म्हणजे येतच बरं का, पेपरला येतच, 4 तरी प्रॉपर आले पाहिजे. कंटूअर लाईन्स नेवर इंटरसेक्ट इच अदर. 2 कंटूअर लाईन एकमेकांना कधीही इंटरसेक्ट करत नाही. ही कंटूअर लाईन 100ची आहे, ही कंटूअर लाईन 90ची आहे, इंटरसेक्ट होईल का? नाही, कारण दोघांची हाईट वेगवेगळी ना, मग इंटरसेक्ट होणार नाही. मग लक्षात ठेवा, 2 कंटूअर लाईन्स एकमेकींना कधीही इंटरसेक्ट करत नाहीत. कंटूअर लाईन्स नेवर इंटरसेक्ट इच अदर. क्लोज कंटूअर इंडिकेट स्टीप स्लोप. जर 2 कंटूअर एकमेकांच्या जवळ आले, जर 2 कंटूअर एकमेकांच्या खूप जवळ आले तर त्या ठिकाणी स्टीप स्लोप असतो, तीव्र उतार असतो. कंटूअर जर जवळ आले म्हणजे हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलंट काय आहे, कमी आहे. हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलंट जर कमी आहे तर तिथं स्टीप स्लोप आहे, तीव्र उतार आहे. वाईड स्पेसिंग इंडिकेट जेंटल स्लोप. जर 2 कंटूअर लाईनमध्ये फार अंतर आहे, जर 2 कंटूअर लाईनमध्ये फार डिस्टन्स आहे तर तिथं जेंटल स्लोप आहे, कमी स्लोप आहे. क्लोज द कंटूअर इंडिकेट्स हिल ऑर डिप्रेशन. जर त्या ठिकाणी कंटूअर फार जवळ आहेत, सगळेच कंटूअर एकमेकांच्या जवळ आहेत, मग एक तर तिथं हिल आहे किंवा तिथं पॉन्ड आहे, एक तर तिथं उंच भाग आहे किंवा तिथं खड्डं आहे. हिल किंवा पॉन्ड आहे म्हणजे कंटूअर लाईन एकमेकींच्या फार जवळ आहेत. कंटूअर्स आर परपेंडिक्युलर टू द मॅक्सिमम स्लोप. हे जे कंटूअर असतात ते जनरली परपेंडिक्युलर असतात मॅक्सिमम स्लोपला. ओके, मग लक्षात घ्या, कंटूअर लाईन्स कधीही एकमेकींना इंटरसेक्ट करत नाहीत. ह्या ज्या कंटूअर लाईन्स आहेत त्या एकमेकींच्या जवळ असतील तर तिथं स्टीप स्लोप आहे, तीव्र उतार आहे. कंटूअर लाईनमध्ये जर स्पेसिंग जास्त आहे, अंतर जास्त आहे तर तिथं जेंटल स्लोप आहे. जर सगळ्या कंटूअर लाईन एकमेकींच्या जवळ आहे म्हणजे तिथं हिल आहे किंवा डिप्रेशन म्हणजे खड्डं आहे. कंटूअर लाईन ज्या आहेत त्या मॅक्सिमम स्लोपला परपेंडिक्युलर असतात, म्हणजे स्लोप जर उभा आहे तर कंटूअर लाईन आडवे आहेत. कळालं का रे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कंटूअर लाईन? अजून काही कॅरेक्टरिस्टिक्स सांगणार आहे मी, तुम्ही इथं पाहू शकता. इथं पहा बरं काय कळतंय, तुम्ही पहा 2 कंटूअर लाईनमध्ये खूप जास्त अंतर आहे की नाही. जर कंटूअर लाईनमध्ये जास्त अंतर आहे म्हणजे इथं काय आहे, स्टीप जेंटल स्लोप आहे. जेव्हा 2 कंटूअर लाईनमध्ये वाईड स्पेसिंग असतं, अंतर जास्त असतं, तेव्हा तिथं जेंटल स्लोप असतो. हे बघा इथं किती जेंटल स्लोप आहे, कमी स्लोप आहे कारण अंतर जास्त आहे 2 लाईनमध्ये. आणि इकडे पहा 2 कंटूअर लाईन एकमेकींच्या खूप जवळ आहे म्हणजे इथं काय स्टीप स्लोप, तीव्र उतार आहे या भागात. बघा फिगर जमेल का अशी फिगर काढायला, जेंटल स्लोप, स्टीप स्लोप. दुसरी अजून काही प्रॉपर्टी बघा, फ्लॅट ग्राउंड इज इंडिकेटेड वेअर द कंटूअर्स आर वाईडली सेपरेटेड. ज्या ठिकाणी असं फ्लॅट ग्राउंड असतं, ज्या ठिकाणी असं प्लेन ग्राउंड असतं ना, प्लेन ग्राउंड, त्या ठिकाणी 2 कंटूअर लाईनमध्ये फार अंतर असतं म्हणजे तिथं फ्लॅट ग्राउंड आहे. त्या ठिकाणी काय डोंगर नाही, खड्डा नाही, काय नाही. फ्लॅट ग्राउंड असेल, जर फ्लॅट ग्राउंड असेल, फ्लॅट सरफेस असेल तर कंटूअर लाईनमध्ये फार डिस्टन्स असतं, 2 कंटूअर लाईनमध्ये फार अंतर असतं. आणि जर त्या 2 कंटूअर लाईनमध्ये अंतर फार कमी आहे म्हणजे त्या ठिकाणी स्टीप स्लोप आहे, म्हणजे त्या ठिकाणी काय होतं की एक तर हिल आहे किंवा डिप्रेशन आहे. कळालं? पुढं युनिफॉर्म स्लोप. जर त्या ठिकाणी युनिफॉर्म स्लोप आहे याचा अर्थ 2 कंटूअर लाईनमध्ये डिस्टन्स एकदम युनिफॉर्म आहे. इकडे पहा, ह्या 2 कंटूअर लाईनमध्ये एकसारखं अंतर आहे का नाही. जर 2 कंटूअर लाईनमध्ये युनिफॉर्म डिस्टन्स आहे, युनिफॉर्म स्पेसिंग आहे, याचा अर्थ काय होतो, युनिफॉर्म स्पेसिंग असेल तर त्यांच्यामध्ये जे डिस्टन्स आहे ते युनिफॉर्म आहे. याचा अर्थ होतो की तिथं युनिफॉर्म स्लोप आहे. इथं उतार जसा आहे तेवढाच उतार इकडे आहे कारण इथं जे स्पेसिंग आहे ते स्पेसिंग इकडे आहे. कळालं का रे? फिगर येईल काढता. अंतर कमी पण नाही जास्त पण नाही ना, अंतर एकसारखं आहे बघा ना. बरं, अ प्लेन सरफेस व्हेन दे आर स्ट्रेट पॅरलल आणि इक्वली स्पेसला. जेव्हा कंटूअर लाईन स्ट्रेट आहेत, कंटूअर लाईन एकदम सरळ आहे, कंटूअर लाईन एकमेकींना पॅरलल आहे आणि त्यांच्यामधलं डिस्टन्स सुद्धा इक्वली स्पेसला आहे, म्हणजे कंटूअर लाईन एकदम स्ट्रेट आहे, एकदम स्ट्रेट आहे, पॅरलल आहे आणि इक्वली स्पेसला आहे, तेव्हा त्याला काय म्हणतात बाळांनो की त्या ठिकाणी एकदम प्लेन ग्राउंड आहे. प्लेन ग्राउंड आहे म्हणून कंटूअर लाईन एकदम प्लेन आल्या आणि कशा आल्या, पॅरलल आल्या. कळालं? पॅरलल कंटूअर लाईन असतील, इक्वली स्पेसला असतील तर त्या ठिकाणी प्लेन ग्राउंड आहे.
आणि जर समजा हे जे आहेत, जर कंटूअर लाईन ज्या आहेत त्या कंटूअर लाईन मॅपमध्ये दाखवल्या की हायर व्हॅल्यू इन साईड आहे, हायर व्हॅल्यू आतमध्ये चालल्यात, म्हणजे बाहेर व्हॅल्यू काय आहे 60, आतमध्ये 65, त्याच्या खाली 70, त्याच्या खाली 75, म्हणजे हायर व्हॅल्यू आतमध्ये वाढत चालल्यात. जर हायर व्हॅल्यू इन साईडला आहे तर तिथं हिली रिजन आहे, आणि जर इनर साईडला लोअर व्हॅल्यू आहे, जर 80 बाहेर आहे आणि आतमध्ये 60 आहे, याचा अर्थ तिथं काय आहे डिप्रेशन, खड्ड, पॉन्ड. म्हणजे हायर व्हॅल्यू जर इन साईडला असतील तर तिथं हिल आहे, आणि लोअर व्हॅल्यू इन साईडला असतील तर तिथं डिप्रेशन आहे. बघा बरं इथं मिळतं, इथं लिहिलं आहे हायर व्हॅल्यू जर इन साईडला आहे तर तिथं काय आहे हिल, आणि याच्या उलटं लिहायचं लोअर व्हॅल्यू जर इन साईडला आहे, लोअर व्हॅल्यू म्हणजे छोट्या व्हॅल्यू इन साईडला, तर तिथं डिप्रेशन आहे. अशा प्रकारे प्रॉपर्टीज म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कंटूअर हमखास एक्झामला येतं, फिगर सहित काढायचं. त्यानंतर बाळांनो कंटूअर मॅप्स म्हणजे कंटूअर लाईनचे युजेस. काय युजेस आहे बरं? सिलेक्शन ऑफ कन्स्ट्रक्शन साईट. आपल्याला आपल्या कन्स्ट्रक्शन करता प्रॉपर साईट सिलेक्ट करायची असेल, कन्स्ट्रक्शन करण्याकरता प्रॉपर साईट सिलेक्शन करायचं असेल तर त्या साईटचा कंटूअर मॅप फार गरजेचा आहे. रूट अलाइनमेंट ऑफ रोड, रेल्वे, कॅनल. जर त्या ठिकाणी मला रूट अलाइनमेंट पाहिजे, म्हणजे मला रोड न्यायचा आहे तिथून, रेल्वेची अलाइनमेंट न्यायची असेल, कॅनलची अलाइनमेंट न्यायची असेल, तर त्या लोकेशनचा कंटूअर मॅप असणं फार गरजेचं आहे. लोकेशनचा जर कंटूअर मॅप असेल तर त्या ठिकाणी बाळांनो रोड, रेल्वे, कॅनल यांची अलाइनमेंट आपण प्रॉपरली त्या ठिकाणी टाकू शकतो. कळतंय का? त्यांची अलाइनमेंट फिक्स करायची असेल तर कंटूअर मॅप पाहिजे. डिटर्मिनेशन ऑफ स्लोप अँड ड्रेनेज. एखाद्या भागामध्ये ड्रेनेज कसं आहे, तिथे त्या एरियामध्ये स्लोप कसा आहे, यासाठी कंटूअर मॅप फार गरजेचं आहे. कारण नकाशावरून आपल्याला त्या भागातला स्लोप कळत नाही. मग त्या भागातला जर स्लोप आपल्याला जाणून घ्यायचा आहे, त्या भागातल्या ड्रेनेज कंडिशन आपल्याला जाणून घ्यायच्यात, तर त्या भागाचा कंटूअर मॅप असणं फार गरजेचं आहे. टू नो द स्लोप अँड ड्रेनेज ऑफ द लोकेशन. एस्टिमेशन ऑफ अर्थवर्क. बरं त्या भागामध्ये अर्थवर्क कसं आहे? अर्थवर्क जर एखाद्या लोकेशनचं इस्टिमेट करायचं असेल की त्या भागात किती अर्थवर्क करायचं आहे, किती खड्डं खणायचं आहे, किती माती भरायची आहे, अर्थवर्क जर इस्टिमेट करायचं असेल तर कंटूअर मॅप गरजेचं आहे. परत टोपोग्राफिक मॅप तयार करायला, टोपोग्राफिक मॅप तयार करण्याकरता एखाद्या भागाची टोपोग्राफी मॅपवर दाखवायची आहे तर कंटूअर मॅप गरजेचं आहे. कन्स्ट्रक्शन साईट सिलेक्ट करण्याकरता रोडची अलाइनमेंट, रेल्वेची अलाइनमेंट, कॅनलची अलाइनमेंट जर सिलेक्ट करायची असेल प्रॉपर तेव्हा, त्यानंतर स्लोप आणि ड्रेनेज कंडिशन डिटरमाइन करायच्या असतील तेव्हा, अर्थवर्क इस्टिमेट करायचा असेल तेव्हा, टोपोग्राफिक मॅप प्रिपेअर करायचे असतील तेव्हा कंटूअर मॅप फार गरजेचे आहेत. हे युजेस आहेत किंवा कंटूअर मॅपच्या नेसेसिटी आहेत किंवा पर्पज आहेत, हे फार महत्त्वाचे आहे. ओके. त्यानंतर येतं बाळांनो कंटूअर मॅपला लोकेट करण्याच्या मेथड कोणत्या? कंटूअर मॅपच्या लोकेट करण्याचे मेथड आहे डायरेक्ट मेथड आणि इनडायरेक्ट मेथड. ठीक आहे, डायरेक्ट मेथड आणि इनडायरेक्ट मेथड. पहिली येते डायरेक्ट मेथड. पॉईंट्स ऑन रिक्वायर्ड कंटूअर आर लोकेटेड डायरेक्टली इन द फील्ड. म्हणजे डायरेक्टली साईटवर जायचं, साईटवर गेल्यावर रँडमली कुठल्या पण पॉईंटवर लेवलिंग स्टाफ ठेवायचा आणि त्याचं रिडिंग घ्यायचं आणि त्याचं डॅटमपासून त्या पॉईंटचे इलिव्हेशन मोजायचे. ज्या पॉईंटचे इलिव्हेशन सेम आहे त्याला फक्त कनेक्ट करायचं, झाला कंटूअर मॅप तयार. म्हणजे तुम्ही काही स्पेसिफिक मेथड वापरली नाही. याला म्हणतात साईटवर जाऊन डायरेक्ट रिडिंग घेतले आणि डायरेक्ट कंटूअर तयार केलं, याला म्हणतात डायरेक्ट मेथड. ॲक्युरेट ही मेथड एकदम ॲक्युरेट असते, पण ही मेथड फार स्लो आहे आणि ही मेथड फारच कॉस्टली. बरं ही मेथड कुठं सुटेबल आहे? जिथं तुम्ही स्मॉलर एरियावर, जिथं छोट्या एरियात तुम्हाला हाय ॲक्युरेसी हवी आहे, तुम्ही कंटूअर मॅप तयार करताय स्मॉलर एरिया करता आणि ॲक्युरेसी तुम्हाला जास्त पाहिजे, तिथं ही डायरेक्ट मेथड वापरतात. ओके. याच्यामध्ये काय करतो, हे समजा तुमचं ग्राउंड आहे, ग्राउंडवरती इथं इन्स्ट्रुमेंटेशन फिक्स केलेलं आहे, इथं बेंच मार्क घेतलेला आहे. डायरेक्टली कुठं पण स्टाफ ठेवायचा, कुठं पण रँडमली कुठं पण ठेवायचा. त्या पॉईंटचं इलिव्हेशन मोजून घ्यायचं डॅटमपासून वर, त्यातले ज्या पॉईंटचं इलिव्हेशन सेम आहे त्या पॉईंटला कनेक्ट करणारी एक लाईन मारली का झालं कंटूअर मॅप तयार. मग कंटूअर मॅप तयार केला डायरेक्टली फील्डवर जाऊन, याला म्हणतात डायरेक्ट मेथड. डायरेक्ट मेथड ॲक्युरेट आहे पण खूप स्लो मेथड आहे आणि कॉस्टली मेथड आहे.
ओके, कळालं का डायरेक्ट मेथड. त्यानंतर येतं बाळांनो दुसरी मेथड, घेतला स्क्रीनशॉट. दुसरी मेथड घ्या इनडायरेक्ट मेथड. आता स्पॉट लेवल्स आर टेकन फर्स्ट. याच्यामध्ये काही स्पॉट लेवल फिक्स केल्या जातात. स्पॉट लेवल फिक्स करून मग त्या स्पॉटला जाऊन स्टाफ रिडिंग घ्यायचं, मग त्या पॉईंटचे इलिव्हेशन मोजायचे आणि इक्वल इलिव्हेशनवाल्या पॉईंटमधून कंटूर लाईन मारायची. याला म्हणतात इनडायरेक्ट मेथड. यामध्ये कंटुअरिंग ड्रॉ करण्याकरता इंटरपोलेशन करावं लागतं, फार इंटरपोलेशन करावं लागतं. ही मेथड फार बऱ्यापैकी फास्ट आहे, परंतु या मेथडमध्ये तुम्ही काय करू शकता बाळांनो, ग्रीड मेथड वापरू शकता, क्रॉस सेक्शन मेथड वापरू शकता, रेडियल लाईन मेथड वापरू शकता. म्हणजे काय सांगतो बघा इकडं बघा. ग्रीड मेथड म्हणजे काय, तुम्ही काय करू शकता माहिती आहे. हे बघा तुम्ही ना या पद्धतीने असं एक हे घ्यायचं बाळांनो. त्याच्यामध्ये ना त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं माहिती का बाळांनो, असा एक हे घेतला बॉक्स की त्याच्यामध्ये तुम्हाला असे ना ग्रीड तयार करायचे. ठीक आहे, हे याला म्हणतात ग्रीड पॅटर्न. याच्यामध्ये काय केलं जातं माहिती का बाळांनो, याच्यामध्ये ना हे जे नोडल पॉईंट आहेत ना, ह्या नोडल पॉईंटवर स्टाफ ठेवायचा आणि स्टाफची रिडिंग घ्यायची. प्रत्येक पॉईंटवर ठेवायचा नोडल पॉईंट, प्रत्येक पॉईंटवर. याला स्क्वेअर मेथड असं पण म्हणतात. किती असतात याला, स्क्वेअर मेथड पण म्हणतात. याच्यात काय करतात, समजा 50 बाय 50 मीटरचा वर हे एरिया, तर 5-5 मीटरवर एक पॉईंट घ्यायचा असा हॉरिझॉन्टली आणि 5-5 मीटरवर पॉईंट घ्यायचा व्हर्टिकली. मग स्क्वेअर बॉक्सेस तयार होतात. प्रत्येक ठिकाणी स्टाफ रिडिंग ठेवून प्रत्येकाचं रिडिंग घ्यायचं आणि त्यानंतर रिडिंग घेतलं. फॉर एक्झाम्पल इथं 99 आहे, इथं 100 आहे, मग नंतर इथं 99 आहे, इथं 100 आहे आणि इथं 99 आहे. मला 99 वाले पॉईंट पाहिजे, मग इथून मी 99 वाले पॉईंट घेणार. ठीक आहे, असं. मग ही कंटूर लाईन झाली. याला म्हणतात ग्रीड मेथड. काय म्हणतात, ग्रीड मेथड. ही इनडायरेक्ट मेथड आहे. कंटुरिंग करण्याची ग्रीड मेथड इनडायरेक्ट आहे, कारण अगोदर स्पॉट लेवल तुम्ही फिक्स केले, नोडल पॉईंट फिक्स केले, मग रिडिंग घेऊन कंटुरिंग केलं. याला इनडायरेक्ट मेथड म्हणतात. दुसरी एक मेथड आहे ते बाळांनो. त्या दुसऱ्या मेथडमध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्या मेथडमध्ये रॅडियल कनेक्शन घेतलं जातं. म्हणजे इन्स्ट्रुमेंट असं सेंटरला ठेवायचं. या ज्या रॅडियल लाईन्स आहेत, या रॅडियल लाईन्सला बघ इथं 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 इन्स्ट्रुमेंटेशन ठेवायचं. म्हणजे इथं स्टाफ रिडिंग ठेवायचं आणि स्टाफचं रिडिंग घ्यायचं या सगळ्या नोडल पॉईंटला आणि नंतर कंटूर लाईन्स अशा मार्क करायच्या. म्हणजे सेंटरला एका ठिकाणी इन्स्ट्रुमेंट ठेवून स्टाफ रिडिंग घ्यायचं रॅडियली. याला म्हणतात रॅडियल मेथड. याला पण म्हणतात इनडायरेक्ट मेथड ऑफ कंटुरिंग. रॅडियल मेथड आहे बाई. ठीक आहे. त्यानंतर येतं बाळांनो क्रॉस सेक्शन. क्रॉस सेक्शन कुठं करतात माहिती आहे, जेव्हा रोडचा सर्वे केला जातो किंवा मग याचा सर्वे केला जातो रेल्वेचा. समजा हा रोड आहे, याच्यात काय करतात माहिती का, असे रिडिंग घेतात. आता ह्या एक नोडल पॉईंट आहे, हा एक आहे. याला म्हणतात क्रॉस सेक्शन. म्हणजे रोडला असे क्रॉस घ्यायचे, त्याच्या नोडल पॉईंटला स्टाफ ठेवायचा आणि रिडिंग घ्यायचं आणि जे इक्वल इलिव्हेशनवाले पॉईंट आहे ते असे जोडायचे. याला म्हणतात क्रॉस सेक्शन. मग अशा क्रॉस सेक्शनने पण तुम्ही कंटुरिंग करू शकतात. ग्रीड मेथड, क्रॉस सेक्शन मेथड आणि रॅडियल मेथड, 3 मेथडने तुम्ही काय करू शकता बाळांनो, इनडायरेक्ट मेथडने कंटुरिंग करू शकता. तेच आहे ना. ओके. आता याच्यामध्ये ॲडव्हान्टेज काय, ही मेथड एकदम फास्टर आहे. ही मेथड थोडीशी इकॉनॉमिकल आहे, फास्ट मेथड आहे आणि ज्या ठिकाणी लार्जर एरियावर कंटुरिंग करताय, मोठ्या भागावर कंटुरिंग करताय, तिथं ही मेथड एकदम सुटेबल आहे. ओके, घ्या स्क्रीनशॉट. यात जर फिगर काढल्या, मी काढल्या तशा, तर बेटर राहील. ओके. आता या ठिकाणी बाळांनो कंटुरिंगवर कुठलेही न्यूमरिकल्स तुम्हाला नाही आहेत सिलेबसला. या ठिकाणी तुमचा जो युनिट नंबर 4चा चॅप्टर नंबर 5 तो कंप्लीट होतो. लेवलिंग आपण पार्ट 1 मध्ये कंडक्ट केला, कंटुरिंग आपण पार्ट 2 मध्ये आज कंडक्ट केला. ठीक आहे. आणि न्यूमरिकल ऑलरेडी तुम्हाला शेअर केलेत. ओके. तर आज या ठिकाणी चॅप्टर नंबर 5 कंप्लीट होतो. व्यवस्थित स्टडी करा, डाऊट आल्यास विचारा आणि हो नेक्स्ट सेमला पहिल्यापासूनच क्लासेस करा. लक्षात ठेवा, शॉर्ट रिव्हिजनमध्ये तुम्ही फक्त पास होऊ शकता. तुम्हाला जर चांगल्या क्वालिटीचं नॉलेज हवं आहे, चांगल्या क्वालिटीचं जर तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला मार्क वगैरे पाडायचे आहेत, आउट ऑफ मार्क्स घ्यायचे आहेत, कुठेतरी आपल्याला आपल्या घरच्यांचं नाव मोठं करायचं आहे, आपल्या शिक्षकांचं गुरूंचं नाव मोठं करायचं आहे, तर तुम्हाला पहिल्यापासून स्टडी करणं गरजेचं आहे. आणि इंटरव्ह्यू तेच मुलं क्रॅक करतात, टॉपरही तेच मुलं येतात जे पहिल्यापासून क्लास करतात. ऐनवेळी 2 दिवसात तुम्ही फक्त पासिंग पुरतं करू शकता. ठीक आहे. ते एक अनबिलिव्हेबल सक्सेसच आहे की 2 दिवसात तुम्ही स्टडी करून चांगले मार्क घेताय. पण लवकर केलेला अभ्यास हा लवकर विसरून जात असतो, हे पण थोडं लक्षात असू द्या.
जितका जास्त दिवस तुम्ही त्या ठिकाणी अभ्यास करत राहाल तितकं त्या ठिकाणी तुम्हाला नॉलेज मिळत राहील आणि तितके तुम्ही इंटरव्ह्यू क्रॅक करण्याची ॲबिलिटी तुमच्याजवळ असेल. ठीक आहे का. सक्सेसफुल व्हायचं आहे पण लाँग टर्म सक्सेस हवं, शॉर्ट टर्म सक्सेस आपल्याला नको आहे. त्याकरता कंटिन्युअसली क्लास करत जा आणि तुमच्या नशिबाने जिकडे तिकडे क्लासेसची फी पण कमी झालेली आहे तर तुम्ही व्यवस्थित करा. डाऊट आल्यास विचारा. ओके. बाय स्टुडंट्स.